मी माजलगाव शहरामध्ये आहे. माजलगाव शहरामध्ये जर पाहिलं तर नगरपालिका अगदी काही तोंडावर आले आहेत आणि वार्ड क्रमांक 5 मध्ये नेमकी पसंती कोणाला हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण की आपण जर विकासाचा कौल पाहतोय, विकासाचा कौल कशा प्रकारचा हे सुद्धा पाहणं उचितच ठरणार आहे. माझ्यासोबत बाबा आहेत. बाबा, सध्या नगरपालिका निवडणुका आल्यात, नेमकी पसंती कोणाला? काय यायला लागली अजून हेच नाही ना, फॉर्म भरायचंच नाही झालं म्हणजे अजून तरी यायले तर विचारते म्हणजे भेटते आणि दीपक आहे अजून सगळे कोणी आहे. नेमकं तुमच्या सुखदुःखात धावणार कोण आहे उमेदवार? असा एखादा आहे का तुमच्या परिचयाचा? आता ते सध्या तर आहेतच ना सगळे धावते सगळे. काय विकास कशा प्रकारचा आहे इथून पाठीमागे? जर तुमच्या जर गल्लीत पाहिलं तर विकास एकदम म्हणजे कसं पाहिला, प्रत्येक नाल्यामध्ये कचरा आहे, पाणी साचलेलं आहे पावसाळ्याचं. कसं काय पाठीमागच्या उमेदवारांनी विकास केला नाही का? विकास आता नाही म्हणता येत नाही पण चालूच आहे ना. नाही कसं म्हणतात नाही. नेमकं काय कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? काय आता सगळं ज्यावेळेस परिस्थिती समोर येईल त्यावेळेस चांगला वाटेल त्याला आपण करतो. आता सध्या कसा पाहिजे तुम्हाला? सध्या कोणीच नाही, नाही काम करणारा पाहिजे आपल्याला. काम करणारा पाहिजे. मग इथून आता सध्या कोण काम करतं? तुमच्या सुखदुःखात कोण येतं? आता हे आहेत ना, जुने आहेत, नव्यामध्ये ते काजळे आहे. हा. अजून ते काय नाव ते पहिलं आपलं काय नाव त्याचं? जुनं आपलं राहुल आहे, असे जुने आहेत ना हे. हा. काजळे, लगडे असं अनेक उमेदवाराचे नाव समोर येईल. तर या दोघांमध्ये पसंती कोणाला देणार तुम्ही जर दोघं जण उभं राहिले तर? नाही आता हे आता आहे ना आमचं आहे ना. काजळे असं आहे का? तर नक्कीच पाहिलं तर दीपक काजळे यांचंच नाव समोर या वार्डामध्ये येताना पाहायला मिळतंय. जर कारण की जर पाहिलं तर विकास जर पाहिलं सत्ता नसताना सुद्धा मदतीला धावून येणारा म्हणजे मुलगा म्हणजे दीपक काजळे असल्यास सुद्धा बाबांनी बोलताना सांगितलंय. माऊली न्यूज मीडियासाठी धनंजय मानेसोबत मी अभिजित पवार, माझं गाव बीड.